हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी मध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत जो काय तुमचा ऑल इंडिया रँक आहे तुमच्या रिझल्ट मध्ये, त्या ऑल इंडिया रँक मधून तुम्हाला तुमचा एसएमएल नंबर कसा आयडेंटिफाय करायचा आहे किंवा तुम्ही तुमचा कॅटेगरी रँक कसा ओळखणार आहे, जेणेकरून की तुम्हाला एक आयडिया येऊन जाणार आहे की तुम्हाला महाराष्ट्र स्टेट मध्ये एमबीबीएस चं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे की प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे किंवा मग तुम्हाला एमबीबीएस अलॉटमेंट होणार आहे की नाही होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला बीएमएस साठी सीट अलॉटमेंट होऊ शकतं नाही होऊ शकतं याची एक 100% श्युअरिटी किंवा 99% श्युअरिटी मिळण्यासाठी तुम्हाला तुमचा कॅटेगरी रँक माहिती असणं गरजेचं आहे। आणि हाच कॅटेगरी रँक आपण एक्सपेक्टेड कसा आयडेंटिफाय करायचा याची चर्चा छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट क्लिअर होऊन जाईल। आणि जरी तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करून तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर तुमचा हा कॅटेगरी रँक या ठिकाणी जर समजा मिळाला तर तुम्हाला कसं कन्फर्म होणार आहे की तुम्हाला जे आहे ते 100% सीट अलॉटमेंट होणार आहे। आता मी एक एक्झाम्पल देतोय, हा डाटा फक्त एक्झाम्पल साठी लक्षात ठेवा, हा कुठलाही रिअल डाटा नाहीये। आता सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, समजा तुमची कॅटेगरी समजा ओबीसी कॅटेगरी मधून येताय तुम्ही आणि तुमचा कॅटेगरी रँक जर समजा आता इथं एक्सपेक्टेड आपण कॅल्क्युलेट करतोय, तो जर समजा तुमचा 100 भरला आणि जे काय लास्ट इयरचं सीट मॅट्रिक्स होतं 2025 चं, त्या सीट मॅट्रिक्स मध्ये ओबीसी मधून जर समजा 90 जागा असतील तर या कंडिशन मध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता की तुम्हाला महाराष्ट्र स्टेट मध्ये जे आहे ते 100% एमबीबीएस अलॉटमेंट होऊन जाणार आहे। आणि हे जर तुम्ही बीएमएस साठी कन्सिडर केलं, टोटल 1000 जागा आहे ते समजा एमबीबीएस आणि बीएमएस च्या मिळून, आणि तुमचा इथे रँक पण टोटल 1000 बनतोय, तर त्या कंडिशन मध्ये पण तुम्हाला 99% खात्री मिळून जाणार आहे की तुम्हाला महाराष्ट्र स्टेट मध्ये बीएमएस चं कोणतं ना कोणतं कॉलेज मिळणार आहे। किंवा तुम्हाला जर समजा कोणतं कॉलेज मिळणार आहे कन्फर्म आयडेंटिफाय करणं असेल तर तुम्हाला टॉप कॉलेजच्या सीट कॅल्क्युलेट करणे आणि ज्या ठिकाणी तुमचा ऑल इंडिया रँक येऊन क्लोज होणार आहे आणि त्या ऑल इंडिया रँकवर जेवढा कॅटेगरी रँक असणार आहे आणि जे टॉपचे कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये जेवढ्या कॅटेगरीच्या सीट असणार आहे तुमच्या, ते दोघं जर मॅच झाले एक समान असतील तर तुम्हाला एक आयडिया मिळून जाणार आहे की ह्या कॉलेजमध्ये जे आहे ते तुम्हाला 100% सीट अलॉटमेंट होणार आहे। हे झालं की तुम्हाला सीट कसं अलॉटमेंट होणार आहे याच्या इन्फॉर्मेशन बद्दल। आता आपण चर्चा करूया की तुम्हाला तुमच्या ऑल इंडिया रँक नुसार एसएमएल नंबर कसा आयडेंटिफाय करायचा आहे। पण सगळ्यात अगोदर तुम्ही जी लिस्ट बघताय ही तुमची महाराष्ट्र सीईटी सेलची जी काय लास्ट इयरची मेरिट लिस्ट होती ती आहे 2025 ची। तर ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे 2026 चा, तिथून पुढे तुम्हाला एक मेरिट लिस्ट दिली जाणार आहे ज्याला की आपण एसएमएल लिस्ट म्हणतो। तर ती एसएमएल लिस्ट तुमची अशा प्रकारे असणार आहे, या लिस्ट मध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला इथं सिरियल नंबर दिसणार आहे। हा जो सिरियल नंबर असतो तोच तुमचा एसएमएल नंबर असतो। म्हणजेच तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय काउन्सिलिंग साठी नीटच्या महाराष्ट्र स्टेट मध्ये आणि महाराष्ट्र स्टेट मधून तुमचा रँक किती त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला पीडीएफ मध्ये बघायला भेटेल। त्याचबरोबर नीटचा ऑल इंडिया रँक तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे। जसं की आता हा एसएमएल नंबर 1 वाला विद्यार्थी जो होता 2025 चा, तो महाराष्ट्रामधून पहिला विद्यार्थी होता ज्यानं की स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलं, पण तो देशामधून जवळपास नीट एक्झाम मध्ये 10 रँक त्याचा तुम्हाला बघायला भेटेल। त्यानंतर तुमचा नीटचा रोल नंबर असतो, सीईटी सेल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म नंबर तुम्हाला बघायला भेटतो। हा फॉर्म नंबर ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंग मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे त्यावेळेस जनरेट केला जातो, हे लक्षात ठेवणं आहे। नंतर विद्यार्थ्याचं नाव आहे एसएमएल लिस्ट मध्ये, तुमचं जेंडर तुम्हाला बघायला भेटेल। म्हणजेच जसं तुम्ही बघितलं असेल की ओपन कॅटेगरी समजा, तो ओपन कॅटेगरी मधून काही जागा जनरल साठी असतात, तर ज्या जागा जनरल साठी असतात त्या कॅटेगरी मधून तिथं मुलगा आणि मुलगी ज्यांचा स्कोर जास्त असेल, चांगला असेल, ऑल इंडिया रँक कमी असेल त्यांना अलॉटमेंट केलं जातं। आणि प्रत्येक कॅटेगरी मधून एक वुमन कोटा असतो, त्या ठिकाणी फक्त मुलींनाच अलॉटमेंट केलं जातं, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता जर आपण नंतर बघितलं तर कॅटेगरी मेन्शन असते। आता हा मुलगा ओपन कॅटेगरीचा म्हणून कोणतीही कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन दिसणार नाहीये। तर जे मुलं ओपन कॅटेगरीचे त्यांना एक तर टोटल जागा कॅल्क्युलेट करणं जे की सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला आयत्या मिळून जातात, आणि एसएमएल लिस्ट मध्ये तुम्हाला ज्या मुलाच्या समोर कोणतीही कॅटेगरी नाहीये अशा मुलाचा नंबर कॅल्क्युलेट करणं, जेवढ्या सीट आहेत तेवढे विद्यार्थी असतील तुमच्यावरी आणि तुम्ही त्या सीट मध्ये येतात तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरी मधून पण 100% सीट अलॉटमेंट होऊ शकतं, याची एक खात्री मिळणार आहे। 2026 च्या एसएमएल नुसार तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर, पण हा 2025 चा एसएमएल आहे, याला तुम्ही एक्सपेक्टेड मानून 100% एक आयडिया मिळू शकतात की तुम्हाला सीट अलॉटमेंट होणार आहे की नाही होणार। त्यानंतर एनआरआय मधून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरला तर तुमच्या नावासमोर एनआरआय पण मेन्शन असणार आहे, आणि तुम्ही स्पेसिफिक रिझर्वेशन म्हणजे डिफेन्स झोन मधून किंवा हिल एरिया मधून जर काउन्सिलिंग करताय, तुम्ही त्या रिझर्वेशनला अप्लाय केलं तर ते रिझर्वेशन तुमचं स्पेसिफिक रिझर्वेशन मध्ये तुम्हाला 100% बघायला मिळणार आहे। आता ही झाली एसएमएल लिस्ट बद्दल माहिती। आता आपण चर्चा करणार आहोत की तुम्हाला तुमच्या ऑल इंडिया रँक नुसार एसएमएल नंबर कसा मिळणार आहे। आता जर आपण ऑल इंडिया रँक नुसार एसएमएल नंबर कसा मिळणार याचा विचार केला आणि तुमचा जर समजा ऑल इंडिया रँक या ठिकाणी 3,04,27 एवढा येतोय, तर तुम्ही एक एक्सपेक्टेड घेऊन चलू शकता की तुमचा जो एसएमएल नंबर येणार आहे तो 22,256 एवढा येणार आहे। आणि तुमची जो कॅटेगरी रँक आहे तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता, जसं ऑथर रिझर्वेशन महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर विद्यार्थ्याचं होतं त्या ठिकाणी आलंय। समजा तुमचा जर ऑल इंडिया रँक या ठिकाणी 3,05,02 येतोय आणि
त्यावर तुमचा एक्सपेक्टेड एसएमएल नंबर 22,259 एवढा तुम्ही कन्सिडर करू शकता. तुमची कॅटेगरी जनरल असेल, समोर काही मेन्शन नसणार आहे, पण तुमची कॅटेगरी जर असेल समजा तर त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीचा रँक असणार आहे. जसं की आता हा मुलगा आहे तर या मुलाचा ऑल इंडिया रँक जवळपास 3,541 होता. तो याचा एसएमएल नंबर 2025 ला जवळपास 22,260 आला होता आणि याचा ओबीसी मधून 6,370 एवढा कॅटेगरी रँक तुम्हाला बघायला भेटेल. हेच तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार 100% चेक करू शकता. जसं तुम्ही इथं बघितलं, आता हा विद्यार्थी 3,0717 याचा ऑल इंडिया रँक आहे, 22,270 एसएमएल नंबर आहे आणि कॅटेगरी मधून 684 एवढा याचा पीजे कॅटेगरी मधून तुम्हाला रँक बघायला भेटेल. तर ही पीडीएफ मी माझ्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनल मध्ये शेअर करेल. तिथं तुम्ही या पीडीएफ ला ओपन करू शकता आणि तुमच्या ऑल इंडिया रँक नुसार तुमचा एसएमएल नंबर आणि तुमचा एक्सपेक्टेड कॅटेगरी रँक किती बनू शकतो ही तुम्ही एक इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता, जेणेकरून की तुम्हाला तुमची प्रेफरन्स लिस्ट आताच बनवून ठेवण्यासाठी थोडी हेल्प होणार आहे. पण ज्यावेळेस ऑफिशियली 2026 एसएमएल लिस्ट येणार आहे तिथं जेवढा तुमचा कॅटेगरी रँक येईल तेवढ्या जर तुमच्या सीट मॅट्रिक्स मध्ये सीट असतील कॅटेगरीच्या तर तुम्हाला 100% त्या कोर्सनुसार जे आहे ते सीट अलॉटमेंट होणार आहे, ह्याची एक आयडिया मिळून जाणार आहे. आता हे झालं एसएमएल लिस्ट बद्दल. त्याचबरोबर जर तुम्हाला सीट मॅट्रिक्स हवा असेल तर सीट मॅट्रिक्सची पीडीएफ पण मी माझ्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलमध्ये टाकून देईन, किंवा तुम्हाला जर किती सीट आहे तुमच्या कॅटेगरीनुसार याची इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती पण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर 100% शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडवर इन्फॉर्मेशन 100% शेअर करू.